मराठा आंदोलकांनी धुळे सोलापूर महामार्ग रोखला। वडीगोद्रीत मराठा आंदोलक चांगलेच आक्रमक झालेत। गेल्या 1 तासापासून हा महामार्ग रोखलेला आहे। अंतरवाली जाण्यासाठी मराठा आंदोलकांना अडवल्याच्या कारणावरून हे आंदोलक आक्रमक झाले। धोळकर आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत जोडलेत। काय सांगाल, काय सुरू आहे नेमका वडीगोद्रीत? वृषाली 1 तासापासून रस्ता रोको सुरू झालेला आहे। तसं जर पाहिलं गेलं तर जरांगे पाटील यांचं जो आंदोलन आहे त्याचा 8 दिवस होत आहेत। 8 दिवस झाला असताना कुठलेही शिष्टमंडळ आहे या ठिकाणी आलेलं नाही आणि अशातच जरांगे पाटलांची जी प्रकृती आहे ती पण गंभीर आहे, ढासळलेली आहे। त्यामुळे कुठलेही प्रशासनाचं व्यक्ती जो आहे त्या ठिकाणी आलेलं नाही। त्यामुळे मराठा समाज जो आहे तो संतप्त झालेला आहे। राष्ट्रीय महामार्ग धुळे सोलापूर जो हायवे आहे वडीगोद्री परिसरामध्ये या ठिकाणी जर आहे तर 1 तासापासून रस्ता रोको सुरू करण्यात आलेला आहे। जवळपास 10 ते 12 किलोमीटर अंतरापर्यंत जी वाहतूक सेवा जी आहे ती आता ठप्प झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। हजारो मराठा तरुण आहेत, हजारो मराठा महिला आहेत, मोठ्या संख्येने जे आहे आता मुख्य रस्त्यावरती बसलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि याच परिसरापासून जर बघितलं तर निव्वळ 400 ते 450 मीटरवर ओबीसीचा आमरण उपोषण सुरू आहे आणि याच बाजूला आता मराठा आंदोलक जे आहे ते आक्रमक झालेले आहेत। जोपर्यंत आरक्षणाचा मार्ग मोकळा होणार नाही तोपर्यंत आम्ही हा रस्ता रोको मागे घेणार नाही असा पवित्रा सध्या तरी आंदोलनकर्त्यांनी घेतलेला आहे। नक्कीच, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।